चलो प्रॅक्टिस बंद करना और मैच चालू करना प्लीज. एआर स्पोर्ट्स चला रेडी ठेवा. चला दुसऱ्या सामन्याला होते सुरुवात. आपण पाहतात बीएम ट्रॉफी आयोजित मलाड चषक 2025. दूसरा सामना साई माउली वन द टॉस एंड इलेक्टेड टू बैट फर्स्ट. पहिला बॉल हलक्यातने खेळला तिथे सूर्याने बॅटचा फेस खोललाय. फक्त ड्राइव केला आणि एक धाव पूर्ण केली साई माउली. 1 लॉस ऑफ 0 विकेट. पहिले षटक मार्गस्थ असताना बीर गोलंदाजी. आता येतोय अश्विन. आता फक्त मनगटाचा सहाय्याचा एक धाव तिने केलं. लेगच्या दिशेने खेळाडू आहे. एक धावाने हलक्या हाताने सोप्या पद्धतीने दोन्ही फलंदाजांनी आपले खाते उघडलंय. HR स्पोर्ट्सच्या माध्यमातून YouTube लाईव्ह आपण या प्रतियोगितेला पाहतोय. दर सालाप्रमाणे ही प्रतियोगिता तुमच्या आणि आमच्या भेटीला येते. गोविंदनगर मोठे मैदान मलाड नगरीमध्ये ही प्रतियोगिता आपण दर सालाप्रमाणे पाहतोय. सीझन 4 मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा ओहो काय आवाज आलाय. अप्रतिम फटका. सुंदर स्ट्रोक. हा येतोय मलाड चषक षटकार सूर्याच्या बॅट मधनं. काय फटका सजवलाय. जो आवाज आलाय अप्रतिम ताकदवर. नवीन बॉल द्या. पहले ओवर में अगर बॉल घूमती तो नई बॉल रहेगी. अप्रतिम असा फटका सजवला सूर्याने. त्याच्या झोलमध्ये त्याच्या पाल्यामध्ये तो चेंडू आलाय. चेंडू नवीन असो का चेंडू जुना असो फरक पडत नाहीये सूर्याला. हा आता मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. बॉलने थोडीशी उसळी घेतली. चांगलं कमबॅक. षटकाराच्या नंतर चांगलं कमबॅक यालाच म्हणतात कमबॅक. वीरने चांगलं कमबॅक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली. टीमची धावसंख्या 8 लॉस ऑफ 0 विकेट. पहिले षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि हाय देखील चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी. आता मात्र त्या षटकाराच्या नंतर वीरची 5 बॉल झाले. शेवटचा बॉल असेल आणि धावा झाल्यात 8. पुन्हा एकदा बॅटने उसळी. एकदा पूर्ण कव्हर क्षेत्रामध्ये थर्ड यार्डमध्ये फिल्डर आहे. पहिले षटक संपले आणि पहिल्या षटकाच्या नंतर टीमची धावसंख्या 9 लॉस ऑफ 0 विकेट. आपण पाहत आहेत बीएम ट्रॉफी आयोजित मलाड चषक 2025 सीझन 4. चांगली गोलंदाजी. एक षटकार आला पण त्याच्यानंतर शेवटच्या 3 चेंडूवरती एकच धाव मिळून दिले. गोलंदाजी एंड आहे. आता येतोय दुसरे षटक आणि स्वतःचं वैयक्तिक पहिलं संजय. HR स्पोर्ट्सच्या माध्यमातून अतिशय HD आणि सुस्पष्ट क्वालिटी मध्ये आपण ह्या प्रतियोगितेला पाहतोय. अप्रतिम चांगली कामगिरी करत आहे HR स्पोर्ट्सची सर्व टीम. आखो टप्प्याचा बॉल कमी गतीने टाकलेला चेंडू लेगच्या दिशेने खेळ. रनआउटची संधी होते का पण चुकीच्या एंडला थ्रो. गोलंदाजी एंडला जर का थ्रो असला तेच गोलंदाज सांगत असताना की बाबा यहाँ पर भी थ्रो कर सकते हो आप. कॅमेरामॅन मंदारला आपण पाहतोय जे त्याच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण पूर्ण भारतात नव्हे तर पूर्ण वर्ल्ड मध्ये देखील आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहू शकता. आणि ऑपरेटर आपण अमितला पाहतो. आमचे स्कोरर अजिंक्य. HR ची पूर्ण टीम आणि चांगली इथे कामगिरी करत असताना याच्यानंतरचा चेंडू देखील पहा. फक्त फलंदाज उभा राहिला आणि चेंडू कधी कट केलाय आत आलाय चेंडू समजलं नाही. बोट फिरवतोय चेंडूवरती संजय. अजून एक चांगला बॉल. लोअर फुल टॉस होता. एक धाव लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळाडू देतो तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. दुहेरी अंकामध्ये 1-1. 11 धावा झाल्या 10 फलकावरती. चांगली गोलंदाजी चांगली पार्टनरशिप सूर्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत एक षटकार लागला. अश्विन अजूनपर्यंत सिंगल आणि डबल मध्ये विश्वास ठेवत असताना
सन्मानजनक स्कोर जर का आपण पाहिलं तर 5 ओव्हरमध्ये या विकेटवरती 45-40 धावा बेस्ट असतील. एक फायटिंग स्कोर आपण पाहतोय. टप्प्याचा बॉल पुल केलाय आणि एकच धाव. अजून एक आडव्या बॅटने खेळला पण चेंडू थोडासा खाली राहिला. संजयची हीच खासियत आहे की फलंदाजाला पाहतोय आणि चांगल्या पिच वरती चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. कधी चेंडू आत तर कधी चेंडू बाहेर. 6-7 पावलाचं रनिंग आपण पाहतोय. अशा प्रकारची गोलंदाजी. वेग नाहीये पण त्याच्याकडे अनुभव आहे. पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल थोडस जास्तच काहीतरी पाठी गेले. स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूने चेंडू होतोय. एक धाव पूर्ण आणि एकच धाव मिळेल. टीमची धावसंख्या 1 च्या मदतीने 13 धावा झाल्यात. ह्या ओव्हरमध्ये जर का विचार केला तर ह्या ओव्हरमध्ये किती धावा आल्यात? 4 धावा आल्यात. सुंदर कमालीची गोलंदाजी. HD स्पोर्ट्स काय क्वालिटी आपण पाहतोय स्क्रीन वरती. 4 धावा आल्यात. पहिल्या बॉल वरती 1.1 22 0 आणि 1 अशा प्रकारचं हे बॉलिंग विश्लेषण. अभि गोलंदाजी एंडवर येतोय. अभि स्क्रीन वरती पाहू शकता आपण अभिला. खूप चांगली प्रतियोगिता आपण पाहतोय. BM टॉप आयोजित मलाड चषक 2025 सीझन 4. पहिलाच बॉल अभिचा. टप्प्याचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्याच बॉल वरती सरप्राईज डिलिव्हरी. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण मंदारला पाहू शकता जो टेलिकास्ट देतोय आम्हाला. याच्या माध्यमातून YouTube लाईव्ह आपण ही प्रतियोगिता घर बसल्याही देखील पाहू शकता. वॅकेशन चालू आहे. सुट्टीचे दिवस आहे. जर का आपण आपल्या घरी नसाल तर आपण YouTube मध्ये देखील आपल्या मोबाईल मध्ये जाऊन BM ट्रॉफी मलाड चषक हे सर्च मारून आपण ह्या प्रतियोगितेला पाहू शकता. HR स्पोर्ट्सला जास्तीत जास्त लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्याला नवीन नवीन नोटिफिकेशन मिळतील. अजून एकदा जागेवर खेळण्याचा प्रयत्न. बॅडमिंटन शॉट खेळण्याचा प्रयत्न होता सूर्याचा पण अप्रतिम कमालीची गोलंदाजी अभियांची. एकही धाव दिलेली नाहीये सूर्याच्या बॅटमधून. जर का एक षटकार लागला पण त्याच्यानंतर गोलंदाजाने कमबॅक केलंय. साई माऊली या संघाने टॉस जिंकून पहिले फलंदाजी निवडली आणि AR स्पोर्ट या संघाला आमंत्रित केले की आपण फिल्डिंग करायला जायचंय. आतापर्यंत जर का तो निर्णय पहिल्या ओव्हरमध्ये चांगला होता पण त्याच्यानंतर गोलंदाजाने पहा पुन्हा एकदा पुढे आले आणि कमी गतीने टाकलेला चेंडू. जर का तिकडे चेंडू लागेल तर धावा काय हे काय काय पळून घ्यायच्यात. 2 रन. बॉल अगर अंदर रहेगा ना तो रन दौड़ के लेने डिक्लेयर नहीं है. जाली के बाहर बॉल जाएगा तो 1 रन है. बच्चा लोग वहां से थोड़ा सा दूर होना आप लोग को प्लीज. चांगला बॉल. तेजतर्रार बॉल. लॉंग दिशेने खेळाडू आहे. 1 बाउन्स त्याच्या हातामध्ये. एकच धाव आणि दुसऱ्या धावासाठी निघल्यात. हे काय होते रनआउटची संधी पण नाही. बघता बघता कधी 2 धावा केल्यात हे फिल्डरलाही देखील माहिती पडलेले नाहीये. यस नो पण इथे दोन्ही फलंदाज रेडी होते आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या. सुंदर रनिंग. टीमची धाव संख्या 17. शेवटचा बॉल असेल या ओव्हरचा. तिसरं षटक चालू आहे. अभिने अप्रतिम कमालीची गोलंदाजी केलेली आहे आणि याही ओव्हरमध्ये 4 धावा आल्यात. एका बाजूला साई माऊली आणि एका बाजूला AR स्पोर्ट्स. टप्प्याचा बॉल पुल खेळाडू आहे. कोण पकडेल झेल. हा संजयच्या हातामधून चेंडू निसटला पण वेगळ्या दिशेने आणि हे काय करते
फुटबॉल खेळतात, एक बाजूला क्रिकेट, दोन्ही फिल्डर इथे फुटबॉल खेळत आहेत. गोल झाला नाहीये पण इथे झोल झालाय. धावा इकडे पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजाने. किती सर? 3 धावा आहे. 3 ना? ओके, 3 रन, 20 रन. संजय थोडेसे क्रॉस होते, ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट पळत होते, पण तिथं प्लेअर होता बाउंड्री लाईन वरती आणि झेल सुटला. आणि झेल सुटल्याच्या नंतर 3 धावा इकडे पूर्ण केल्या. 3 षटक संपलेत आणि 3 षटकाच्या समाप्तीच्या नंतर 20 धावा आणि एकही गडी बाद झालेला नाहीये. चला, AR स्पोर्ट विनंती असेल की प्रत्येक षटकाराला आपण मीटिंग चर्चा करायची नाहीये. जो कॅप्टन आहे, कॅप्टन आपणच थोडं लीड करायचं आपल्या सर्व टीमला, कारण की सर्व प्लेयर एका जागेवरती येतील आणि प्रत्येक ओव्हरला चर्चा होईल तर सामना संपणार नाहीये. तर विनंती असेल की लवकर लवकर घाईने थोडासा सामना चालू करायचा आहे. AR स्पोर्ट्स अच्छा, संजय टीमकडनं चौथं आणि स्वतःचं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय संजय. 20 धावा झाल्यात, धावफलकावरती एकही गडी बाद नाहीये. एका बाजूला अश्विन आणि एका बाजूला सूर्या. पुन्हा एकदा चांगला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, व्हेरिएशन केले, एकदा पुढे गेले, दुसऱ्या धावासाठी गेलेत. रन आउटची संधी, विकेट किपरच्या हातातूनही देखील चेंडू निसटला. काय घडतंय? अच्छा, 3 रन. ओके, डिक्लेअर एरियामध्ये बॉल गेलाय. 2+1, 3 धावा आल्यात. धावा कशा येऊ, धावा येणे गरजेचं आहे, कारण आपल्याला स्कोअर बोर्ड चालवायचा आहे. पहिली बॅटिंग आहे आणि आपल्याला लक्ष सेट करायचं, टार्गेट सेट करायचंय आणि त्याच विचार करून दोन्ही फलंदाज सूर्य आणि अश्विन इथे खेळपट्टीवरती फलंदाजी करत असताना, जर का दोन्ही प्लेयरचा विचार केला तर सूर्य खेळतोय 21 धावावरती आणि अश्विन खेळतोय 2 धावावरती. सूर्याने 16 चेंडूमध्ये 21 आणि अश्विनने 3 चेंडूमध्ये 2 धावा बनवल्यात. अको टप्प्याचा बॉल, व्हाट अ शॉट, और क्या कैच पकड़ा है यहाँ पर दर्शन ने. अगर कोई प्लेयर, कोई टीम में अगर एक प्लेयर शॉर्ट रहे तो दर्शन को कॉल करना है आपको. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं, अको टप्प्याचा बॉल, शेवटपर्यंत नजर, फुल पॉवरफुल, सक्सेसफुल आणि फ्रेम मध्ये ते दर्शन दिसलाय. काय जबरदस्त कॅच पकडला दर्शन. बाउंड्री लाईनच्या बाहेरही देखील प्लेयरला सांगता येते की बाबा बाहेरही प्लेयर आहेत. दर्शन सारखा कॅचर आहे आमच्याकडे. कॅमेरामन मंदारनी ते क्षण टिपले आपल्या कॅमेऱ्यामध्ये. कम्मालीची इथे कामगिरी मंदार याची देखील कॅमेरा वर्क अप्रतिम सुंदर. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये तेच दिसतंय, दर्शन आणि दर्शन. थँक्यू मंदार भाई, गुड वर्क. 27 धावा धावफलकावरती. अप्रतिम बॅटिंग सूर्या भाऊची. अजून एकदा टप्प्याचा बॉल, पण क्षेत्र थोडंसं वेगळं. एकदा पूर्ण, दुसऱ्या धावासाठी जातील का, स्लाइड झालाय आणि 2 धावा इथे पूर्ण केलाय. चौकार, इक्का, दुक्का. धावसंख्या बनवताना आता 2 धावा झाल्यात. टीमची धावसंख्या 29 रन. BM ट्रॉफीज आयोजित मल्हार चषक 2025. स्लॉट मध्ये हल्ला,
चेंडू जातोय फरार 6 धावांसाठी षटकार सूर्याच्या बॅट मधून येतोय दुसरा षटकार आता लय मध्ये आलाय सूर्या भाऊ 35 धावा आणि सूर्याचा जर का विचार केला तर 18 चेंडू मध्ये 29 धावा 161 सरासरीने इथे स्ट्राइक रेटने बॅटिंग करतोय सूर्या तेहतीस धावावरती सूर्या खेळतोय 33 रन क्षमा करा बैठक स्ट्रोक अप्रतिम मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर अजून एक सूर्याच्या बॅट मधून येतोय धमाका क्लास आणि फक्त क्लास 39 धावावरती खेळतोय सूर्य दादा अजून एकदा फॅट खेळाडू आहे आणि झेल सुटलाय 39 धावावरती सूर्याचा झेल सुटलाय 40 धावावरती खेळतोय सूर्याची चमक आज थोडी कमी दिसते पण या सूर्याची चमक बॅटिंग मध्ये सर्वांना दिसते आज ऊन नाहीये आज उजेड नाहीये पण ह्या सूर्याने समा बांधलाय अप्रतिम अशी बॅटिंग सूर्याची 40 धावावरती खेळतोय सूर्या प्रतियोगितेमध्ये अर्धशतक येईल का साई 4 षटक संपलेत आणि 4 षटकाच्या नंतर रन किती झालेत 42 रन कमी गतीचा बॉल आणि बॉल त्यांच्या पहिलेच इथे सूर्याची बॅट उचलली आणि निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी पहिलाच बॉल तो निर्धाव साई एका बाजूला एस फॉर साई आणि एका बाजूला एस फॉर सूर्या पुढे सरकाउंट केलाय बॉल हवेत पाहूया झेल होईल का यस 40 धावावरती सूर्या जातोय डग आउट मध्ये कमालीची बॅटिंग सूर्या याची 42 धावावरती गडी बाद झालाय सूर्या सुंदर बॅटिंग सूर्याची ऍक्शन रिप्ले मध्ये साई आला थोडासा कमी गतीने ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता घसटून काढण्याचा प्रयत्न होता बैठक होता चेंडू बराच काळ हवेमध्ये होता आणि फिल्डरने तिथे चुकी केलेली नाहीये आणि 40 धावाची एक धमाकेदार अप्रतिम पाळी सूर्या यांनी खेळली तर टाळ्या होऊन जात्या सूर्यासाठी बॅटिंग योगेश येतो नवीन फलंदाज पहिलाच बॉल आई देखील चेंडू हवेत खेळाडू येतोय कोण पकडेल झेल हो मी पकडेल झेल आणि आता साई आहे हॅट्रिक वरती गोल्डन डकचा शिकार चला पुढील बॅट्समन बराच काळ हवेमध्ये होता क्लेन येतोय नवीन फलंदाज हॅट्रिक वरती साई स्ट्राइक वरती क्लेन अकोटापेचा बॉल बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू आहे एकदा पुढे केलेली आहे गच्चा क्षेत्ररक्षण आउटफिट थोडीशी खराब असताना त्या क्षेत्रामध्ये 2 धावा पूर्ण तिसऱ्या धावासाठी जातील का पण नाही 2च धावा ते पुढे केल्या टीमची धावसंख्येचा विचार केला तर 44 रन 44 रन लॉस ऑफ 2 विकेट शेवटचे षटक चालू आहे या ओव्हर मध्ये 2च धावा आल्यात 3 बॉल झालेत आणि 2 रन चांगला बॉल स्लॉट मध्ये होता चेंडू आताही देखील खेळाडू आहे चुकी करणार नाही दुसरा झेल याच फिल्डरचा
घडी गॉन. एक बॉल बाकी है. ओके 1 to go 1 to go. शेवटचा बॉल असेल. या ओव्हरमध्ये प्रभावित केले साईने. वेग नाहीये पण जी दिशा दिली ना त्यांनी चेंडूला खूप चांगली. वेग नाहीये चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी साई यांची. शेवटचा बॉल पुल केले. खेळाडू आहे ओ पण हातातला चेंडू निसटलाय संजयच्या. एफर्ट चांगलं होतं. किती 2 धावा ना. चला 46 धावा झाल्यात आणि 47 धावाचं आव्हान इथं ठेवण्यात आलेलं आहे. पकडली कॅच. ओके ओके कॅच पकडली. क्षमा करायची. पंचेचाळीस धावाचं आव्हान ठेवण्यात आलेले. 45 रन टू विन. चला साई माऊली फिल्डिंग लावायची. AR स्पोर्ट्स चला बॅट्समन पाठवायचे. चला प्रॅक्टिस करायची नाही. साई माऊली फिल्डिंग लावून घ्या. चला फलंदाज AR स्पोर्ट्स या. चला फलंदाज आलेत. फिल्डिंग लावायची साई माऊली. चला सचिन आणि वीरची जोडी आलेले. दोन्ही सलामी प्रारंभिक फलंदाज
30 बॉल मध्ये 45 धावा बनवायच्या आहेत. एका बाजूला साई माऊली आणि एका बाजूला AR स्पोर्ट्स. योगी, साई माऊली, मोहन, चला 30 बॉल आणि 45 धावा. आपण पाहत आहेत BM ट्रॉफी आयोजित मलाड चषक 2025 सीझन 4 चा दुसरा सामना. एका बाजूला साई माऊली आणि एका बाजूला AR स्पोर्ट्स. द वन मॅन शो आपण पाहिलं तर सूर्या याने 40 धावा बनवल्यात आणि टीमचा पूर्ण टोटल स्कोर जर का आपण पाहिलं तर 44. म्हणजे कमालीची अशी वन मॅन शो अशी पारी खेळती म्हणजे सूर्याने आपल्या टीमसाठी. कमी गतीने टाकलेला बॉल सोडला इकडे. वीरने पाहिलंय की पहिलाच बॉल ऑफस्टमचा खूप चेंडू आहे बाहेर. व्हाईट बॉल. इथे पंचाचा निर्णय. अंपायर वो एक्स्ट्रा प्लेयर भेजो बाहर. मनोज भाई, चांगला बॉल हलक्या हाताने खेळलाय तिकडे. एकच धाव. मुझे भाई बगा बगा, कल बुलाना ये बकरी को, मैदान में भी नहीं रहेगी. थँक्यू मुझे भाई. अजून एक बॉल आणि गॅस. याही बॉल वरती देखील पंचाचा निर्णय. व्हाईट बॉल. बॅक टू बॅक असे व्हाईट आलेले आहेत. 29 शेड्यूलमध्ये आताही देखील धाबा बनवायच्या 42. 3 धावा झाल्या 10 फलकावरती. आपण पाहत आहेत मलाड चषक 2025 सीझन 4 आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमी रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आयोजकाच्या वतीने. फर्स्ट हाफ चालू आहे. फर्स्ट हाफच्या 4 टीम. पहिला सामना राहिला HR स्पोर्ट आणि मराठा बॉईज. त्यामध्ये मराठा बॉईज या संघाने तो सामना जिंकला. अकोट टप्प्याजवळ चांगला कव्हर क्षेत्रामध्ये खेळाडू नाहीये. परस्पर लांब वेळ करावा लागेल. एकदा पूर्ण आणि 2 धावा इथे पूर्ण केलेत. कमाल. सचिनने पाहिलं की तिथे डीप कव्हर मध्ये खूप जास्तच काहीतरी गॅप आणि तो गॅप आता भरून काढतायत. हळूहळू स्लोली ते धावसंख्या बनत असताना टीमची धावसंख्येचा विचार केले तर 5 धावा झाले 10 फलकावरती. 2 चेंडू झालेत. पुन्हा एकदा पुल केलाय. बॅटच्या टो वरती चेंडू लागलाय आणि एक धाव इथे पूर्ण केले. मारायचं कुठे आणि चेंडू गेलाय कुठे. ब्लाइंड शॉट इथे सचिनच्या बॅट मधून पाहायला मिळत आलं. आता स्ट्राईकला येतोय वीर. टीमची धावसंख्या 6. एकही गडी बाद नाही. पहिले षटक मार्गस्थ असताना. हा चांगला चेंडू पडल्याच्या नंतर चेंडू थोडासा बाहेर केला. अपील करतात पंचांकडनं. मुख्य पंच सांगत आहेत की मला काही आवाज आलेला नाहीये. स्क्वेअर लेग पंचांचा काय निर्णय येतोय ते पाहूया आपण. अपील करतायत पण पंचांना काय आवाज आलेला नाहीये.
चला ठीक आहे, टीमची धावसंख्या 6. पुन्हा एकदा आहा, स्लॉट मध्ये चेंडू, बैठक अप्रतिम, स्लॉट मध्ये आलाय बॉल आणि चेंडूला फिरकावून दिले सीमारेषा बाहेर, चौकार. काय जबरदस्त फटका सजवलाय वीरच्या बॅट मधनं, अप्रतिम देखणा. दहा धावा. पुन्हा एकदा हलक्या त्याने खेळलाय, चांगली बॅटिंग. चौकाराच्या नंतर चांगला सिंगल, ही चांगली बॅटिंग आहे विचारपूस आणि चांगल्या पद्धतीने ते बॅटिंग करत असताना काही घाई करत नाहीये. जो रन रेट आहे आपल्याला, तो रन रेट आतापर्यंत जो सांभाळून ठेवलेला आहे. 11 धावा झाल्या 10 फलकावरती, एकही गडी बाद नाहीये. आता येणाऱ्या 24 बॉल मध्ये 34 धावा बनवायच्या. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या. 45 धावाचा आपण पहिला देखील सामना आपण पाहिला होता, तर 42 धावा त्या धावण्यामध्ये बनवायचे ते मराठा बॉयज या संघाला. शेवटच्या ओव्हर पर्यंतही देखील तो सामना गेला होता. पाहूया हा सामना काय होतोय, कितपा शेवटच्या बॉल पर्यंत येईल काय. एका बाजूला साई माऊली आणि एका बाजूला AR स्पोर्ट्स. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजी एंडला आपण सूर्याला पाहतो, ज्यांनी कमाल इतकी ती फटकेबाजी केली होती. पाहूया आता गोलंदाजी मध्ये सूर्या काय करतोय. चांगला अष्टपैली खेळाडू साई माऊली या संघामध्ये. मल्हार चषक 2025 सीझन 4 मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आई देखील रेडीच होता इकडे वीर की पहिल्याच बॉल वरती हल्ला करायचा. आता फक्त बॅट फिरवण्याचा प्रयत्न करतोय. कमी गतीने टाकलेला चेंडू होता, बॅटच्या फक्त खालच्या टू वरती स्पर्श केलाय. टप्प्याचा बॉल देखील होता तिकडे. व्हाईट बॉल इथे पंचाचा निर्णय, तो एक्स्ट्रा भरपूर येत आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये देखील आपण पाहिले की 3 एक्स्ट्रा 4 एक्स्ट्रा असे आलेत आणि ह्याही ओव्हर मध्ये व्हाईट बॉल अजून एक आलेला आहे. कमी गतीचा बॉल तयार होते, खेळाडू आहे हवेमध्ये, बॉल चुकी करणार नाही. विकेटचे झाले पतंग. वीर सारखा एक फलंदाज बाद केलाय सूर्याने. या मॅच मध्ये कमालीची ते गोलंदाजी बॅटिंग सूर्याच्या नावावर राहिली. या मॅच मध्ये नक्कीच म्हणावं लागेल की आज की मॅच सूर्या के नाम. कारण बॅटिंग देखील सूर्याने केली, 40 धावा बनवल्यात आणि आपल्या ओव्हर मध्ये देखील जी पार्टनरशिप चांगली होत होती पहिल्या ओव्हर मध्ये 11 आल्या आणि ते तोडण्याचं काम इकडे सूर्याने केलंय. नवीन बॅट्समन सोनू. बारा धावावरती पहिला गडी बाद. नवीन बॅट्समन येतोय सोनू. कमी गतीने बॉल आल्या आल्या फक्त पाहिले, ओळखले आणि 4 धावाची मोहीर देखील लिवली ती या बॉल वरती. बराच वेळ होता सोनूकडे आणि पहिल्याच बॉल मध्ये आपले इरादे स्पष्ट केले की हो मी अशाच प्रकारची फलंदाजी करेल.
एकदम साधा बॉल होता आणि त्याच्यावरती 4 धावा. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल, हाय देखील चेंडू जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर. यस, बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 चौकार सोनूच्या बॅट मधून आलेत. एक गडी बाद करून दिलाय, पण या ओव्हर मध्ये सोनू आल्याच 2 बॉल वरती 2 अप्रतिम चौकार सेट होऊन आलाय पॅव्हिलियन मधूनच ड्रेसिंग रूम मध्ये, तो म्हणजे सोनू. बॅक टू बॅक आडव्या बॅटनेच खेळण्याचा प्रयत्न आणि हा आता मात्र चांगला लोअर फुलटॉस बॉल होता. रनआउटची संधी, लेकिन विकेट किपरच्या हातात चेंडू निसटलाय आणि तोपर्यंत चेंडू हातातील विकेट किपरच्या एक धाव पूर्ण केलेली आहे. 21 धावा झाल्या धाव फलकावरती. 21 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 21 लॉस ऑफ 1 विकेट. ओ चांगला बॉल, बॅटला स्पर्श होऊन दांडी घेऊन आणि अजून एक विकेट प्राप्त केलाय शेवटच्या बॉलवरती सूर्याने आणि 21 धावावरती दुसरा गडी बाद. पंचेचाळीस धावाचा पाठलाग करत असताना 21 धावावरती दुसरा गडी बाद. सचिनची जागा घ्यायला येतोय ओमकार. अठरा बॉल मध्ये 24 धाबा बनवायच्यात. 8च्या सरासरीने तुम्हाला त्या धाबा बनवायच्यात. पर ओव्हर मध्ये आपल्याला 8-8च्या सरासरीने जर का सामना जिंकायचा असेल तर AR स्पोर्ट्सला 8च्या सरासरीने धावसंख्या बनवायच्यात. बॉलरचं नाव सांगायचंय. अठरा बॉल 24 रन. अनुराग चांगला बॉल, पुल, चेंडू हवेत, खेळाडू येतोय आणि विकेटचं झालंय पतन. अजून एक पहिल्याच बॉल वरती अनुरागने आपल्या टीमला विकेट प्राप्त करून दिलाय. सोनू जो चांगल्या लाईन मध्ये दिसत होता पहिल्याच बॉल वरती विकेट प्राप्त करून दिलाय. त्याची जागा घ्यायला ते चेतन. सामना चांगला रंगलेला आहे. 17 बॉल मध्ये 24 रन बनवायचे. चेतन येतोय आता जागा गेल्या. दोन्ही फ्रेश बॅट्समन विकेट वरती. सचिन खेळतोय 5 बॉल वरती 8 धावाची चांगली 2 चौकाराच्या मदतीने खेळून डगआउट मध्ये जात असताना चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. रनआउटची संधी होईल काय, पण नाही. एकच धाव पूर्ण. 1-1 रनांनी ते धावसंख्या वाढत असताना टीमची धावसंख्या 22 लॉस ऑफ 3 विकेट. 16 बॉल 23 रन. हॅलो 22 धावा धाव फलकावरती आणि गडी बाद झाले 3. हो चांगला बॉल, सरप्राईज बॉल पहिल्याच बॉल वरती. काय उसळी घेतली फलंदाजाला देखील सामान्य एक दुसऱ्याला पाहत असून एक चांगली गोड स्माइल बॉलरच्याही देखील चेहऱ्यावरती आणि बॅट्समनच्याही देखील चेहऱ्यावरती.
चांगला बॉल हुक केलाय. एक धाव पूर्ण, एकच धाव. तेवीस धावा झाल्या धाव फलकावरती. 3 गडी बाद. 14 बॉल मध्ये 22 धावा बनवायच्यात. 14 बॉल 22 रन. अको टप्प्याचा बॉल, चांगला बॉल म्हणावा लागेल. पंचाचा निर्णय तो वाईट बॉल. खूप जास्त काहीतरी उसळी घेतली, जास्त बाउन्स मिळाला इथे गोलंदाजाला. टीमची धावसंख्या 24 या वाईटच्या मदतीने. 3 गडी बाद झाले. 45 धावा बनवायच्यात. चेतन आणि ओमकार आहेत. चेतन खेळतो 1 बॉल 1 रन आणि ओमकार खेळतोय 2 बॉल 1 रन. प्रतियोगितेमध्ये जर का आपण पाहिलं तर अजून एक उसळी घेतली आहे. अजून एक वाईट बॉल. पंचवीस धावा झाल्या धाव फलकावरती. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता खेळाडू आहे. कॅच प्रॅक्टिस. फिल्डिंग मध्ये एकानेही कॅच सोडलेली नाहीये. ज्या क्षेत्राकडे बॉल आलाय चुकी केली नाहीये. कम्मालीची फिल्डिंग, कम्मालीचं कमबॅक आणि कम्मालीची गोलंदाजी. अजून एक विकेट. शिवाच्या ओव्हर जेव्हा सूर्याची ओव्हर आली, सूर्याच्या ओव्हर मध्ये 2 गडी बाद झाले आणि त्यानंतर विकेट आणि फक्त विकेट आलेत. चांगली कॅच. 4था गडी बाद झालाय 25 धावावरती. अजूनही सामना जिंकण्यासाठी 20 धावा बनवायच्यात. शेवटचा बॉल या ओव्हरचा. अनुरागने 4 धावा देऊन 2 गडी बाद केलेत. शेवटच्या बॉलवरती देखील चेंडू हवेत. होईल का कॅच? फक्त पाहत रहा आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला आत आणत रहा. अशा प्रकारचा हा स्ट्रोक. चौकार. 29 रन, 29 धावा. सूर्य आलाय गोलंदाजी एंडला. पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद केलेत. या मॅच मध्ये सूर्याचाच बोलबाला राहिलेला आहे. जेव्हा फलंदाजीचे जर का विचार केला तर 40 धावा बनवल्या तर पहिलं फलंदाजी करत असताना. आणि आता गोलंदाजीमध्ये स्वतःचं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे सूर्या दादा. 12 बॉल 16 रन. चांगला बॉल पुल केलाय आणि धावा येतील 2. एकतीस धावा धाव फलकावरती. एक लेफ्टी बॅटर सोपा आहे की त्या क्षेत्रामध्ये त्याला 2च धावा येतील. ओमकार चांगली बॅटिंग करतोय.
संजयने देखील आलेल्या पहिल्याच बॉलमध्ये चौकाराने खातं उघडलंय. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा आउट केलाय. डीप मिड विकेट गाव कॉर्नर क्षेत्रामध्ये खेळाडू आहे. एकच धाव. टीमची धाव संख्या 32. बरोबर ना? 32 धावा धाव फलकावरती. सामना जिंकण्यासाठी 13 धावा बनवायच्यात आणि चेंडू शिल्लक आहेत 10. 10 बॉल 13 रन. आता स्ट्राइक वर येतोय संजय. 400च्या स्ट्राइक रेटनी फलंदाजी करत असताना एका बाजूला एस फॉर संजय आणि एका बाजूला एस फॉर सूर्या. कमी गतीने टाकलाय बॉल. चांगला बॉल. अप्रतिम बॉल. काय बोट फिरवते पहा चेंडूवरती आणि इथे संजय रेडीचा आहे. फक्त बॅट फिरवायची आहे आणि चेंडूला चौकार षटकाराने पाठवून द्यायचा आहे. त्याच प्रयत्नाने ते खेळपट्टीवरती आलाय. आता आपला पार्टनर थोडीशी चर्चा करत असताना ओमकार त्याच्या बरोबर चर्चा करत आहे आणि चर्चा करणे खूप गरजेचे आहे कारण आपण पार्टनर आहात. पुन्हा एकदा पुल केलाय. आता चेंडू हवेमध्ये आहे. खेळाडू फक्त पाऊल लावतोय. झेल होईल का? अप्रतिम झेल. बाउंड्री लाईन वरती सोपं नसतं पडत असताना अशा प्रकारचे झेल पकडणं आणि तो झेल पकडणं इथे खेळाडूने आणि सूर्याने अजून एक गडी बाद केला या ओव्हर मध्ये. वन मॅन आर्मी असा खेळत असताना या मॅच मध्ये तो म्हणजे सूर्या. नाही बॉल लागलेला नाहीये. बॉल लागला नाही. बॉल लागला नाहीये. भास्कर भास्कर नवीन फलंदाज येतोय. चला पाहूया भास्कर काय करतोय. जर का सामना जिंकायचा असेल नवीन बॅट्समन भास्कर. सूर्याने अजून एक गडी बाद करून दिलाय आपल्या ह्या ओव्हर मध्ये.
चला इकडे कमिटीकडनं निर्णय आलेला आहे की झाडाला जर का चेंडू लागून कॅच पकडला तर नॉट आउट राहील, पण वायरीला कुठे थोडासाही स्पर्श झाला तर फलंदाज आउट राहील. तर फलंदाज आउट आहे. भास्कर को जर के टीम को जीताना है तो भास्कर अपने टीम के लिए कुछ खास कर. कमी गतीचा बॉल, त्याच्यावरती हल्ला. भास्करच्या बॅट मधून आल्या आल्या होतोय चौकाराने फलंदाज गोलंदाजाचं स्वागत. बराच वेळ होता भास्करकडे आणि 4 धावा आल्यात भास्करच्या बॅट मधनं. भास्कर तिथं सांगत असताना की भास्कर अपने टीम के लिए कुछ खास कर, आणि पहिल्याच बॉलवरती ते भास्करने चौकार मारलाय, फेस केलं त्याने. आता येईल शेवटचा बॉल या ओव्हर मधला. पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल जंप करून इथे खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल पंचांचा येतोय. मॅच अप्रतिम इथे रंगते. एका बाजूला साई माऊली आणि एका बाजूला AR स्पोर्ट्स. 37 रन ऑन स्कोरबोर्ड. 45 धावाचं आव्हान ठेवलं होतं आणि अजूनही सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्या. 7 बॉल 8 रन. कमी गतीचा बॉल, त्याच्यावरती अजून एक किल्ला पुन्हा आणला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळाडू येतोय. 2 धावासाठी जातील का, पण 2 धावासाठी निघलेत. विकेट कीपर आहे. डायरेक्ट हिट आणि यस गॉन. रन आउट. आता शिल्लक शेवटचे 6 बॉल आणि धावा बनवायच्या जिंकण्यासाठी 7. बॉल 7 रन. कंपल्सरी चेस. आपण पाहतायत BM ट्रॉफी आयोजित मालाड चषक 2025 सीझन 4. खूप चांगली प्रतियोगिता आपण पाहतोय. विशेष सहकार्य माने एंटरप्राइज, सरोवर बार अँड रेस्टॉरंट, माऊली ज्वेलर्स, माऊली कृपा ऑटो, हॅथवे कॅबल या सर्वांचं विशेष सहकार्य आपण पाहतोय. अजय पहिलाच बॉल, त्याच्यावरती हल्ला आणि चेंडूला पाठवून दिले सरळ. 2 धावा आल्यात. झाड आहे, झाडामुळे चेंडू आत आलाय, पण खेळाडूंनी देखील चांगली इथे बुद्धी दाखवली, चातुर्य दाखवलं. सरळ त्याच्या हातामध्ये बॉल आला. 5 बॉल 5 रन. पाच बॉल 5 रन. कंपल्सरी चेस. फटका चांगला सजवला होता तिमके ओमकारने, पण झाडाला चेंडू लागून आत आलाय. पहिली मॅच ही देखील शेवटच्या ओव्हर पर्यंत आणि ही मॅच देखील शेवटच्या ओव्हर पर्यंत आलेली आहे. पुन्हा एकदा त्या दिशेने खेळायचा प्रयत्न. रनआउटची संधी होईल काय, पण हे काय करतंय, चुकीचा थ्रो. विचारही देखील केला नसेल की फलंदाजाने की अशा प्रकारचा देखील थ्रो येईल. दाऊद भाई आवाज आ रही तो स्टेज पर आना है. खेळाडू
कॅमेरामध्ये कॅप्चर केलं जातंय. थोडीशी चुकी केली आणि चुकी महागात पडते. चार बॉल 3 रन. जर का गडी बाद झाला असता तर एकही धाव आली नसती. पण समीकरण आहे ह्या प्रतियोगितेमध्ये 19 षटकार आलेले आहेत आतापर्यंत. 19 षटकार आले नाही रे, इथं बघत होतो मी. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह. पण क्षेत्रामध्ये एकदा पुढे केले, दुसऱ्या धाबासाठी झालेत आणि गच्चार क्षेत्ररक्षण 2 धाब पूर्ण, तिसऱ्या धाबासाठी देखील जातोय आणि अशा प्रकारे 3 धाबा पूर्ण करून हा ओव्हर झाला ना, जिंकला ना, सामना जिंकलाय AR स्पोर्ट्स या संघाने.